तर आज सकाळची जी सुरुवात होती ती अशी झाली, माझी क्यूटशी जी नव्य आहे तिच्या डान्सपासून. उठली ती आजही आम्ही मम्मीच्याच घरी होतो. सकाळी उठली, दारात गेली, कोणाच्या तरी बाजूला आवाज येत होता गाण्याचा, मस्त नाचायला लागली. बहिणीची मुलगी झोपली होती चिव, तिलाही बोलते उठ, झोपू नको, डान्स करायचा आहे, उठ उठ, डान्स डान्स, आणि स्वतःही नाचायला लागली. पुन्हा बाहेर जाऊन डान्स करत होती, उठून नाचते, बसून नाचते, तिचं एकटीचंच चालू होतं काय करायचं ते. कोणी येऊ नाही येऊ, तिच्या आनंदामध्ये ती खूप खुश. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो घरात. कलिंगड होतं, ते कलिंगड कापून घेतलं, कलिंगड खायला घेतलं आणि मज्जाच. कलिंगड खाल्लं. नव्याला बटाट्याचे काप करून दिलेले होते, ते काप दिले तिला. आणि आजचा बेत होता आमचा खव्याच्या करंज्या बनवण्याचा. तर बाकीचं सारण सगळं तर मी रेडी केलेलं, लाईक रवा भाजून घेतलेला, डेझिग्नेटेड कोकोनट भाजून घेतलं, बदाम भाजून घेतले, आणि मम्मी गावावरनं खवा घेऊन आलेली होती. मग तो खवा परतून चांगला त्याचा मावा केला. आणि हे बघा, हे असं सारण बनवलं. मैदा मळून घेतला चांगला, मम्मीकडनं करून घेतलं मैद्याचं पीठ मळून. त्याच्यानंतर मी घेतल्या करंज्या करण्यासाठी. तेच ते गुजिया जे बोलतात आपण ह्याच्याला बनवतो, कशाला, होळीला, सेम. तर ते गुजिया बनवण्याचं काम चालू होतं माझं. बघा कसं चालू आहे, हळूहळू. कारण कसं आहे ना, सारण जास्त भरलं ना, मग ते करंजी फुटून बाहेर निघतं त्याचं सारण. त्यामुळे हळूवार माझं चालू होतं बनवणं. हळूहळू एक एक करंजी बनवणं चालू होतं. फायनल लुक करंजीचा मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्यामध्ये माझी मुलगी, जी माहीत आहे तुम्हाला, इकडून तिकडून खूप वेळा मला ती त्रास देत होती करण्यामध्ये. तर ह्या करंज्या बनवायला जेमतेम आम्हाला 2 तास तरी गेले असेल. तिकडे माझे पप्पा आहेत जे झोपलेले होते. हे बघा बोलली ना आताच, लुडबुड करत असते ही माझी मुलगी. ते बघा, तिलाही करंज्या बनवायच्या होत्या. तिला मी सांगितलं चांगलं बसून लाट व्यवस्थित, आणि झालं का विचारलं तर बघा कशी बोलेल. आता थांबा, लुक बघा तिचा. नव्या बन गया, नाही बनव. तिला मध्ये मध्ये काम करण्याची खूप सवय आहे, खूप जास्त. आपण जसं करतो तिला तसंच करायचं आहे. कारण आता 2 वर्षाची होत आली आहे ना ती, मग जसं तिला बघते ती ते तिला करणं खूप गरजेचं आहे. आणि डिक्टो फॉलो करते हा प्रत्येकाला, जो जसा करेल तसंच तिलाही करायचं असतं. तुमचीही मुलं असंच करतात का, कमेंटमध्ये सांगा. आता हा बघा, हा माझा करंज्यांचा फायनल लुक. आज घरीच होते सगळेजण मम्मीच्या इथे. खूप मजा मस्ती केली. बाहेरून सँडविचेस वगैरे मागवले, चायनीज मागवलं. घरात त्यांनी मटण खाल्लं, कारण मी मटण खात नाही, मला नाही आवडत. आणि असा आमचा दिवसाचा एंड झाला. चला बाय बाय.